ॐ गजाननाय नमः। ॐ लम्बोदराय नमः। ॐ शूर्पकर्णाय नमः। ॐ विघ्नहर्ताय नमः। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत सार्वजनिक गणेश उत्सव सुभेदारवाडा कल्याण येथे. अतिशय ऐतिहासिक असा हा गणेश उत्सवाचा वारसा या मंडळाने जपलेला आहे. आणि आता आपण मंडळाचे जे आयोजक आहेत त्यांच्याशी बोलूया. सर, नाव सांगा आपलं. नमस्कार, माझं नाव संकेत बिवलकर. सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदारवाडा व्यवस्थापन पेशवा मित्र मंडळ यंदा 128वं वर्ष साजरं करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2 वर्ष कोविडमुळे कुठेही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे झाले नव्हते. पण ह्यावेळेला आपण सगळेच आपलं सद्भाग्य असं म्हणायला लागेल की आपल्याला यावर्षी गणेशोत्सव पूर्वीप्रमाणे साजरा करायला मिळतो आहे. तर मंडळाबाबत सांगायचं झालं तर खूप ऐतिहासिक वारसा आहे. जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की 128 वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी. आम्ही 125व्या वर्षी याचा एक पूर्ण असा कल्याणकरांना सामावून घेऊन एक मोठा सोहळा केला होता. आगमन सोहळा, विसर्जन सोहळा आणि गणेशोत्सवात जी परंपरा असते त्या परंपरेने तो उत्सव साजरा केला होता. तर 2 वर्षानंतर आम्ही आता पुन्हा एकदा सगळे सज्ज झालेलो आहोत की जसा आपला पूर्वीचा जो परंपरेचा भाग आहे त्या पद्धतीने आम्ही यावर्षी सगळे कार्यक्रम, 2 वेळच्या मिरवणुका वगैरे सगळं आयोजित केलेलं आहे. इथलं व्यवस्थापन हे दर 2 वर्षांनी बदलत असतं. म्हणजे गावकीचा गणपती असल्यामुळे कल्याणातल्या सगळ्या लोकांना इथे काम करण्याची संधी मिळावी या हेतूने संचालक मंडळाने हा प्रस्ताव ठेवलेला आहे की 2 वर्ष कोणीही येऊन इथलं मॅनेजमेंट स्वीकारू शकतं. तर यावर्षी मॅनेजमेंट ही श्रीमंत पेशवा मित्र मंडळाकडे आहे, यावर्षीची आणि पुढच्या वर्षीची. तर आम्ही पूर्ण प्रयत्न करू की जो 127 वर्ष गणपती ज्या दिमाखात इथे बसतो त्याची मिरवणूक होते, कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्या पद्धतीने आम्ही हे 2 वर्ष साजरे करण्याचे प्रयत्न करणार आहोत. आणि तशी सुरुवात झालेली आहे. आत्ता परवा आगमन झालं, आता आजपासून इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होईल. त्याप्रमाणे विसर्जनापर्यंतचा जो प्रवास आहे तो अतिशय उत्साहाने आणि भरभराटीने आम्ही सगळे साजरा करणार आहोत. त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. सर, सांगा की यावर्षी तुम्ही कोणता देखावा तयार केला? तुम्ही इथे मागे बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराजांचा पोर्ट्रेट आहे. हा पेशव्यांच्या स्वरूपात बसलेला आहे, त्यांच्या रूपात बसलेला आहे. म्हणजे हे सांगायचा मूळ हेतू असा आहे की जेव्हा मुघल, निजामशाही, आदिलशाही या सर्व जंजाळात महाराष्ट्र अडकला होता तेव्हा महाराजांनी एक स्वप्न पाहिलं होतं. ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं. तर ते साकार करण्यासाठी आपल्याला 100 नाही तर 300 वर्ष लागली. अखंड भारत आज तुम्ही पाहू शकताय की हा पूर्ण हिंदवी स्वराज्याचा भाग होता. जेव्हा पेशव्यांनी पानिपत म्हणा किंवा बाजीराव पेशव्यांच्या काही स्वाऱ्या असतील म्हणा, जे महाराजांनी पाहिलेलं स्वप्न होतं ते पेशव्यांपर्यंत येऊन कसं साकार झालं, हा एक छोटासा प्रवास आम्ही याच्यातनं मांडण्याचा प्रयत्न केला. ओके, धन्यवाद संकेत बिवलकर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कासारहाट गणेश मित्र मंडळ कल्याण येथे. श्रीमंत बाल मित्र मंडळ. सर, तुमचं नाव सांगा. मी श्रीमंत बालमित्र गणेश मंडळातर्फे प्रथम यूट्यूब चॅनलचे आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल स्वागत करीत आहे. श्रीमंत बालमित्र गणेश मंडळाचा एक सभासद मी संदीप दलाल आपण मागणी केल्यानुसार काही माहिती देत आहे. सदर मंडळाची स्थापना 1966 साली बाजूलाच छोटी जागा होती, तिथे ज्येष्ठ सभासदांनी केली. त्यानंतर आज मितीस 58 वर्ष गणेश मंडळ हे आम्ही चालू ठेवलेले आहे आणि रीती परंपरा रूढी सांभाळून कोणत्याही याला बळी न पडता आम्ही आमचं मंडळाचं कार्य चालू ठेवलं आहे. मंडळातर्फे या
गेली 30 ते 35 वर्षे वाचनालय चालवण्यात आलं. त्यात नंतर ॲम्ब्युलन्स सेवा दिली. विविध महाराष्ट्रात देशात जी काय संकटं आली, आपत्ती संकटं, त्याला मंडळातर्फे जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला. मंडळाची घोडदौडच्या बाबतीत सांगायचं झालं तर अल्फा TV आणि लोकसत्ता गिरनार मराठी अल्फा गौरव पुरस्काराचे जे महाराष्ट्रातलं द्वितीय क्रमांक आणि ठाणे जिल्ह्यातलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आमच्या मंडळाला मिळालेलं आहे. मंडळातर्फे गोरगरिबांना येणाऱ्या अडचणींकरता कशी काय मदत करता येईल अशी विविध माध्यमातून आम्ही मंडळातनं मदत केलेली आहे. आणि गेली 30 ते 35 वर्ष समाज प्रबोधन कार्य, समाजाला होणाऱ्या घडामोडीबद्दल संदेश देणारे असे देखावे आमच्याकडनं करण्यात आले. त्यामध्ये कामगार असेल, कुपोषण मृत्यू असेल, शिक्षण घोटाळा असेल, तसंच विविध याच्यात आलेल्या संकटांना सांभाळण्याची कशी काय हे करायचं पद्धत, त्याची काही मार्गदर्शन तत्त्व आमच्या मंडळातर्फे राबवण्यात येतात. अशी 58 वर्षाची आमची जोडदोड आहे. पर्यावरणाविषयी एक विचार आला असता मोठमोठ्या मूर्त्या करून त्या पाण्यात विसर्जन करून प्रदूषण वाढवण्याच्या दृष्टीने आमच्या मंडळातले ज्येष्ठ सभासद गोपाल शेठ चव्हाण आणि अजून त्यांचे सहकार्याने आम्ही म्हणून एक निर्णय घेतला की बाबा दरवर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या करून विसर्जन करण्यापेक्षा एक आम्ही लाकडाची मूर्ती गेली 6 वर्ष मंडळाला बनवून घेतली आहे आणि तिची इथे 12 महिने लोकांना गणेशोत्सव हा फक्त 11 दिवसाकरता न ठेवता आम्ही वर्षभर हा कार्यक्रम राबवत असतो. आणि त्या संकल्पनेनं एक आमची लाकडाची मूर्ती ही आम्ही याचं लाकूड आफ्रिकेवरनं मागून गुजरात इथे बनवून घेतलेली आहे. त्यामुळे आम्ही पर्यावरणाला पण साथ देण्याकरता मंडळाने भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि या मूर्तीचं माहिती देता काही एक अखंड एका लाकडाच्या ह्याच्यातच कोरून घेतलेली मूर्ती आहे आणि विविध स्तरावर या मूर्तीची प्रशंसा होऊन आमच्याच पावलावर पाहून काही गावातील आणि इतर गावातील मंडळांनी ही परंपरा चालू केलेली आहे. एक आम्हाला अभिमान वाटतो का आम्ही केलेल्या कल्पनेचा विविध स्तरावर विचार केला गेला आणि त्याचं स्वागत केलं जातंय. या बाबतीत आमचं विविध लोकप्रतिनिधीकडनं पण कौतुक करण्यात आलं. पोलीस स्टेशनचं शिस्तीचे पारितोषिक हे मंडळाला गेले बरेच वर्ष मिळत आहे. 2 वर्ष प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले आणि 28 वर्षापूर्वी 28 ते 29 वर्षापूर्वी मंडळाचा एक ठराव झाला. हिंदू संस्कृती म्हणून मंडळातनं विसर्जन मिरवणूक निघताना एक कपाळाला टिळा लावला जातो आणि गुलाल उडवायचा आम्ही बंद करून प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेतो. अशा या वाटचालीत आम्ही 58 वर्ष खूप काही प्रयत्न केलेले आहेत मंडळाच्या वतीने. आणि आपल्यासारख्या विचारवंत चॅनलवाल्यांनी आणि येऊन इथे आम्हाला जी काय पाठबळ दिलेले म्हणून मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि मी माझ्या मंडळाच्या माहितीचा इथे पूर्णविराम घेतो आणि गणपती चरणी प्रार्थना करतो का असेच सर्व ठिकाणाहून पत्रकार असतील, मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यांनी येऊन ह्या आमच्या विचारांची घोडदौड संपूर्ण महाराष्ट्रात करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. नमस्कार, मी सिद्धेश विश्वास. हां बोला. नमस्कार, मी सिद्धेश विश्वास. बालगणेश मंडळाचं नाव आहे. 75वे वर्ष यावेळी हे साजरं करत आहे वर्ष आणि देशाला 75 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यामुळे त्यांनी
असा देखावा एक हे केलेला आहे की या गोष्टीला उजाळा मिळावा आणि पुन्हा हे आठवणीत राहावं यासाठी. सर आपलं मंडळ किती साली स्थापन झालं होतं? 1958. ओके. मग यावर्षी तुम्ही कोणता स्वातंत्र्यवीर सैनिकांचा? एक 75 वर्ष देशाला पूर्ण झाली स्वातंत्र्य द्यायला, तो त्याच्यामुळे देखावा बनवला. हां. आणि जे हुतात्मे त्या टायमाला होते आणि ही मूर्ती जी आहे ही कोणत्या म्हणजे प्रकारामध्ये मूर्ती? 1967 साली बनवली होती. ओके. ही सेम मूर्ती तुम्ही ह्या वर्षी पण बनवली? माहिती देतो. ओके. नमस्कार मित्रांनो, मी आता पोहोचलो आहे काळा तलाव. कल्याण येथील काळा तलाव या एरियामध्ये आपण पाहताय हिरवंगार सुंदर असं पाणी. खूपच छान दृश्य आहे.
नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. अनिल सोनावणे आणि आमचे कार्याध्यक्ष नंदकुमार देशमुख साहेब. आपल्या मंडळाचं नाव सांगा. आमच्या मंडळाचं नाव आहे सार्वजनिक सहविचार मंडळ. मंडळाचं होय 31वे वर्ष आहे. ओके. किती वर्षापासून तुम्ही गणपती बसवता? 31 वर्ष. 31वे वर्ष आहे. ओके. काय देखावा बनवलाय तुम्ही? देखावा हेच की निसर्गाचा आदर करूया, पाणी जपून वापरूया. पाणी वाचले तर कोणासाठी तरी वाचेल. हा पाण्याचा विषय दाखवलेला आहे. पाण्याचा विषय दाखवलेला आहे. थेंब थेंब पाणी म्हणजे वाचायला पाणी पाहिजे. कसं वाचवायचं हो, आणि कसं त्याचा वापर करून घ्यायचा. ओके. चांगली कल्पना आहे.
दादा नाव सांगा तुमचं. रमेश नायर, तुमच्या गणेशोत्सव मित्रमंडळाचं नाव सांगा ना. आदर्श मित्र मंडळ. किती वर्षापासून तुम्ही गणपती बसवता? हे झाले करीब 25 वर्ष झाले. 25 वर्ष झाली. ओके. कोणता देखाव बनवला आहे तुम्ही? कोणता आता बोललं तर काय बोलणार. ठीक आहे, मी बघितलाच आहे शूटमध्ये. ठीक. किती जण आहेत मित्रमंडळामध्ये? कमीत कमी मित्रमंडळ 65-70 लोक आहे. 65 ते 70 लोक आहेत. सगळे आहेत involved? सर्व इन्व्हॉल्व आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके, थँक्यू. दादा नाव सांगा तुमचं. माझं नाव राकेश मधुकर होटकर, राहणार वनश्रीमध्येच. ओके. तुमच्या गणेश मित्रमंडळाचं नाव सांगा. गणेश मित्रमंडळ वनश्री मित्रमंडळ कुठे हे खडकपाड्याला हे आहे? खडकपाडा सर्कल कल्याण वेस्टमध्ये आहे. कल्याण वेस्टमध्ये आहे. आणि- तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली? ही 1992 साली झाली स्थापना. ओके, आणि म्हणजे आता 30 वर्ष पूर्ण केली. आता यस 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याला. ओके. काय देखाव बनवला आहे? सध्या तरी आम्ही देखा बनवून जे आपल्या शेतात जे गावातले जे सध्या आपली मंडळी आहे जे शेतकरी फार्मर्सचं तुम्ही बघा तसं वॉक्स बैलगाडी परत जे आपले जुन्या काळातले जसे लोक करायचे ओके. पुराणात जुन्या काळातले जसं तुम्ही बॅडरूम बघा, आपली बैलगाडी बघा. बैलगाडीवरती आम्ही गणपती आणले पण जुन्या काळातली घरं आहेत जी आपली मातीने रंगलेली असतात. परत प्लस त्याच्यामध्ये तुम्ही विहीर्स वगैरे शेतीस कशी काय काय लागतं त्याच्यामध्ये तुम्ही ते सगळं काय बघू शकता याच्यामध्ये. तर त्या पद्धतीने आम्ही आमच्या गणपतीचं डेकोरेशन यावर्षी 30 वर्ष पूर्ण झालं त्याबद्दल आम्ही ठेवलेलं आहे तसं. ओके, थँक्यू. थँक्स. ॐ गजाननाय नमः